आजच्या धावपळीच्या जीवनात कमी वेळात तयार होणारे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ सर्वांनाच आवडतात. अशाच प्रकारचा एक पदार्थ आपण करणार आहोत. आकर्षक आणि गोड पदार्थ, तोही ब्रेड पासून तयार होणारा. नेहमी चहा किंवा नाश्त्यासाठी वापरला जाणारा ब्रेड गोड पदार्थात वापरणे ही एक कल्पक आणि सोपी कल्पना आहे. हा पदार्थ करायला सोपा, कमी खर्चिक आणि पटकन तयार होणारा आहे. अचानक पाहुणे आले तरी हा पदार्थ सहज करता येतो. लहान मुले तसेच मोठी माणसे सगळ्यांनाच हा ब्रेडचा गोड पदार्थ अतिशय आवडतो. शिवाय उरलेल्या ब्रेडचा योग्य असा उपयोगही होतो, वाया जात नाही. एकंदरीत काय तर ब्रेड पासून बनणारा हा गोड पदार्थ चव, पौष्टिकता आणि सोपेपणा याचा सुंदर संगम आहे. पारंपरिक गोड पदार्थापेक्षा वेगळा असा हा गोड पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि विशेष म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया. तुम्ही काय करायचं आहे, ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअरही करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सगळ्यात आधी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण तूपही वापरू शकता. मी तेल आणि तूप दोन्हीही एकत्र का वापरला आहे हे पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर सर्वात आधी आपण ब्रेड घेऊया. त्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत मी. तुम्ही इथे बघू शकता. एका ब्रेडचे 4 स्लाइस चौकोनी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ट्रायंगल साइजचे करू शकता. आता हे तुकडे आपण तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि ब्रेड चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. जास्तही कडक करायचा नाहीये, कारण आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. ते दूध आतपर्यंत शोषलं जायला पाहिजे, म्हणून अगदीच कडक नाही करायचा हा ब्रेड. आपल्याला थोडा वेळ फ्राय करायचा आहे. ब्रेड हे लगेचच तळले जातात, म्हणून आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून अगदी छान असे हे ब्रेड तळून घेणार आहोत. खाली वरती करायचे आहेत, एकसारखे हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता कलर अतिशय छान राहिलेला आहे. आपण अजिबात काळपट केलेला नाहीये आणि एकसारखे खाली वरती करत हे ब्रेड आपण तळून घेतलेले आहे. तुम्ही जर हे ब्रेड जास्त कडक केले ना तर दूध आतपर्यंत जाणार नाही आणि या ब्रेडमध्ये दूध मुरणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला खूप कडक नाही करायचं हे ब्रेड. ब्रेड तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. त्यातलं तेलही आपण चांगलं निथळून काढूया. आणि अशाच पद्धतीनं बाकीचेही ब्रेड मी तळून घेणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ब्रेड आपण अगदीच खूप लाल केलेले नाहीयेत. अगदी छान बदामी कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम आपण लो ठेवल्यामुळे ब्रेड थोडेसे कुरकुरीतही झालेले आहेत. आणि त्याचा कलरही किती सुंदर आलेला आहे. तुम्ही जेव्हा ही डिश सर्व कराल त्यावेळेस त्या ब्रेडचा कलरही अगदी सुंदर दिसला पाहिजे. काळपट रंगाचे ब्रेड दिसायला नको, यामुळे डिशही आपली चांगली दिसत नाही. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीनेच ब्रेड तळून घ्यायचे आहेत. हे सुद्धा ब्रेड तळून झालेले आहेत, तेही मी निथळून काढते आहे चांगले. आता हे ब्रेड आपण बाजूला ठेवून देऊया आणि या ब्रेडसाठी आता आपण दूध तयार करूया. आणि सगळे ब्रेड तळून झालेले आहेत, अगदी एकसारखे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसतायत की कुरकुरीतही झालेले आहे. आता आपण दूध तयार करूया. यासाठी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1 कप दूध टाकलं. आता अर्धा कप दूध घेणार आहे. त्यातलं अर्धच दूध आपल्याला टाकायचं आहे. अर्धा दूध ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत. कस्टर्ड पावडर मिक्स करताना दूध गरम वापरायचं नाही, ते थंडच वापरायचं, म्हणून आपण हे थोडंसं दूध बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेऊया. 1 चमचा भर मी कस्टर्ड पावडर याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत, अगदी चांगलं मिक्स करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता गुठळ्या झालेल्या नाहीयेत. कस्टर्ड पावडर अगदी चांगली मिक्स झालेली आहे. इथेच तुम्ही जर गरम दूध घेतलं असतं ना तर याच्या गुठळ्या तयार झाल्या असत्या. म्हणून आपण कस्टर्ड पावडर मिक्स करताना नेहमी थंडच दूध वापरायचं. आता आपण दुधामध्ये साखर टाकून घेऊया. 2 चमचे साखर टाकणार आहे मी. तुम्हाला गोड जितकं आवडत असेल तेवढी साखर तुम्ही टाकून घ्या. मी जास्त गोड नाही करणार, कारण ब्रेड सुद्धा थोडासा गोड असतो. कस्टर्ड पावडर मध्ये सुद्धा थोडासा गोडपणा असतो. त्याच्यामुळे साखर कमी टाकलेली आहे. 2 चमचे साखर टाकलेली आहे. साखर मिक्स झाल्यानंतर आता आपण कस्टर्ड पावडरने मिक्स केलेलं दूध याच्यामध्ये टाकूया. आणि हे दूध मी परत एकदा मिक्स करून घेणार आहे, कारण कस्टर्ड पावडर ही खाली जाऊन बसते. त्याच्यामुळे दूध चांगलं हलवायचं आहे आणि नंतर आपण ते दुधामध्ये टाकायचं आहे. आता मी 1 चमचा घेणार आहे. चमच्याने दूध ढवळायचं आहे आपल्याला आणि दूध ढवळता ढवळता आपल्याला हे कस्टर्ड पावडरचं दूध त्याच्यामध्ये टाकायचं आहे.
थोडं थोडं टाकायचं आहे. तुम्ही जर एकदम टाकलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. म्हणून दूध एकसारखं चमच्याने हलवायचं आणि कस्टर्ड पावडरचं दूध त्याच्यामध्ये मिक्स करायचं. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता हे दूध आपण 7 ते 8 मिनिटे उकळून घेणार आहोत, म्हणजे याला थोडासा घट्टपणा येईल. खूप हे घट्ट करायचं नाही आपल्याला दूध, थोडंसंच घट्ट करायचं आहे, कारण ब्रेडने सुद्धा हे दूध शोषलं पाहिजे, म्हणून अगदी खूप घट्ट करायचं नाही. त्यामुळे आपण 1.5 कप दुधाला 1 चमचा कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आपल्याला पाहिजे तेवढंच हे दूध घट्ट होतं. आणि मी इथे फुल क्रीम दूध वापरलेलं आहे, त्याच्यामुळे ते आधीच घट्ट होतं. त्यामुळे मी इथे कस्टर्ड पावडर कमी वापरलेली आहे. मध्ये मध्ये सारखं चेक करायचं आहे. दूध किती घट्ट झालं आहे ते बघायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं घट्ट झालं की गॅस बंद करायचा. आणि हे दूध आता एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे. आणि दूध खूप गरम नाहीये, ते मी थोडंसं कोमट होऊ दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण ते काढत आहोत बाउलमध्ये. अगदी खूप कडक कडक दूध तुम्ही घेतलं आणि त्याच्यामध्ये ब्रेड टाकला तर ब्रेड एकदमच मऊ पडून जाईल. म्हणून आपण हे दूध थोडंसं कोमट होऊ दिलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ब्रेड टाकणार आहोत. आता या कोमट दुधामध्ये आपण ब्रेड टाकून घेणार आहोत. हे बघा, हे ब्रेडचे स्लाइस आपण तळून घेतलेले आहेत, ते आता आपण दुधामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर पूर्णपणे डीप करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण मी असे अर्धे वरती ठेवणार आहे, अर्धे दुधामध्ये बुडवणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो क्रंचीपणा पाहिजे ना ब्रेडचा तोही मिळेल आणि सॉफ्ट ब्रेड सुद्धा खायला मिळेल. त्याच्यामुळे मी असे अर्धे अर्धे बुडवून ठेवते आहे दुधामध्ये. यानंतर याच्यावरून आपण दूध सुद्धा टाकणार आहोत, पण हा ब्रेड थोडासा क्रंची राहावा म्हणून आपण अशा पद्धतीने डीप करणार आहोत. आता याच्यावरून सुद्धा आपण दूध टाकूया. आता थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा मी याच्यावरती टाकणार आहे. अतिशय मजेदार पदार्थ तयार होतो हा, तुम्ही या पद्धतीने करून बघा. तुम्हाला शाही तुकडा ही रेसिपी माहितीच असेल. ब्रेडचे तुकडे तळायचे आणि त्याच्यावरती दुधाची घट्ट रबडी टाकायची. पण आपण इथे रबडी तयार केलेली नाही, तर आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून दूध तयार केलेलं आहे. आणि खरं सांगते, याची सुद्धा चव अप्रतिम लागते. आपण इथे दुधाची रबडी न करता कस्टर्ड पावडरचं दूध वापरल्यामुळे कमी खर्चामध्ये ही डिश तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा ब्रेडचा गोड पदार्थ अतिशय आवडतो. तुम्ही एकदा घरी करून बघा, तुम्हाला हे नक्कीच आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची आपली ही ब्रेडची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ब्रेडची आणि दुधाची अगदी भन्नाट रेसिपी मिळेल. त्याचबरोबर तुम्ही चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूची बेल आयकनही दाबायची आहे. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.